हिंगोली जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे। हिंगोलीचं तापमान 42°C वर पोहोचलंय। वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होतीये आणि अशातच विजेची मागणी ही वाढतीये। परंतु वाढलेलं तापमान आणि विजेची वाढती मागणी यामुळे अनेक वेळा विद्युत रोहित्र गरम होऊन विद्युत पुरवठा खंडित होतोय। त्यासाठी महावितरणाच्या वतीने विद्युत रोहित्राला चक्क कूलरचा गारवा दिला जातोय। हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव उपकेंद्रामध्ये विद्युत रोहित्राला 2 कूलरच्या सहाय्याने गारवा दिला जातोय। त्यामुळे विद्युत रोहित्रातील ऑइल थंड राहायला मदत होते। परिणामी वीज पुरवठा खंडित होत नाही। आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। या उष्णतेमध्ये नागरिकांप्रमाणे आता विद्युत रोहित्राला सुद्धा कूलरचा गारवा दिला जातोय। मी सध्या नरसी नामदेव येथील सबस्टेशनवर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय येथील जे ऑपरेटर आहेत त्यांच्या वतीने सातत्याने या कूलरला पाणी दिलं जातंय आणि हा कूलरचा गारवा या ट्रान्सफॉर्मरला दिला जातोय। याचं कारण असं आहे की कारण तापमान प्रचंड वाढते, विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामी विद्युत रोहित्रामध्ये असलेले जे ऑइल आहे ते गरम होते आणि त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होते आणि यालाच पर्याय म्हणून महावितरणच्या वतीने अशा पद्धतीने प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला एक या पद्धतीने हे कूलर बसवण्यात आलेले आहेत आणि या कूलरच्या माध्यमातून हे विद्युत ट्रान्सफॉर्मर जे ते याला गारवा दिला जातोय। परिणामी ऑइल जे ते ट्रान्सफॉर्मर मधलं थंड राहते आणि वीज पुरवठा सातत्यानं जे ते सुरळीत राहतो आणि त्यामुळं ग्राहकांना भर उन्हामध्ये विजेच्या समस्येला तोंड देण्याची गरज पडत नाही। त्यासाठी महावितरणनं हा रामबाण इलाज काढलेला आहे। दिवसातून जवळपास 3 ते 4 वेळेस पाणी या कूलरमध्ये भरलं जाते आणि हा अशा पद्धतीनं कूलरचा गारवा या विद्युत रोहित्रांना दिला जातोय। या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला या कूलरचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे सुद्धा सांगितलं जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।